आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून। अजित पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये तळ ठोकून। अजित पवार आज इंदापूर दौऱ्यावर, तर सुनेत्रा पवारांचा दौंडमध्ये कार्यक्रम। सुप्रिया सुळे देखील पुण्यामध्ये विविध विकास कामांची पाहणी करणार। पुण्याच्या इंदापूरमध्ये सुनेत्रा पवार यांच्यासाठी जोरदार बॅनरबाजी। सुनेत्रा पवार फिक्स खासदार बॅनरवर उल्लेख। पुण्याच्या इंदापूरमध्ये अजितदादा गटाकडून शेतकरी मेळाव्याचं आयोजन। मेळाव्यामध्ये जेसीबीतून हार घालत अजित पवारांचं जल्लोषात स्वागत। एकच वादा अजितदादा, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। इंदापुरात अजित पवारांकडून बेरजेचं राजकारण सुरू। हर्षवर्धन पाटलांकडून दुरावलेल्या भरत शहांची अजित पवारांनी भेट घेतली। भरत शहा काही काळ हर्षवर्धन पाटलांचे खंदे समर्थक मानले जात होते। जागावाटपासंदर्भात चर्चेची प्राथमिक फेरी पूर्ण। महायुतीचं जागावाटप लवकरच ठरणार, देवेंद्र फडणवीसांची माहिती। वंचित बहुजन आघाडीला कोणत्या जागा हव्या आहेत त्या आम्ही द्यायला तयार, पण 3 पक्षांनी जागावाटप करावं, मग आम्ही जागा मागू असं अशक्य। आंबेडकरांच्या मागणीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। इच्छुक असणाऱ्यांना भाजपमध्ये घ्या असं मी म्हणालो। प्रत्येक छोट्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचा। देशाच्या विकासासाठी भाजपमध्ये येणाऱ्यांचं स्वागत करा असं माझं वक्तव्य होतं। बावनकुळेंचं स्पष्टीकरण। मोठे पक्ष फोडायचे, लहान पक्ष संपवायचे हीच भाजपची भूमिका। पक्ष फोडणं ही मोदी शहा यांची विचारसरणी। संजय राऊतांची चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपवर जोरदार टीका। चंद्रशेखर बावनकुळे बोलले ते खरं। मैत्री करून पाठीत खंजीर खुपसा आणि संपवा हेच भाजपचं आधीपासूनचं धोरण। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका। भाजप छोट्या पक्षांचा वापर करतं आणि नंतर वाऱ्यावर सोडतं। रासपचे नेते महादेव जानकर यांची भाजपवर टीका। तर जानकरांप्रमाणे थोडा थोडा अनुभव आम्हाला येतोय। अकोल्यामध्ये आमदार बच्चू कडू यांचं वक्तव्य। बच्चू कडू कधी आमच्यासोबत आलेच नाहीत, ते शिवसेनेसोबत आहेत, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। महाविकास आघाडीपेक्षा महायुतीनं बच्चू कडूंना चांगलं सांभाळलं आहे। बच्चू कडूंचा आम्ही सन्मान करतो। बच्चू कडूंच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। भाजपवर दुसऱ्यांचे पक्ष फोडण्याची वेळ आली आहे। भाजपची ताकद परावलंबी। भाजपला लोकशाही संपवायची आहे, संजय राऊतांची टीका। दीपक केसरकर सत्तेसाठी लाचार झाले असल्यानं नारायण राणे यांचे पाय चाटू लागले। याआधी हेच केसरकर राणेंच्या दादागिरीची आरोळी ठोकत फिरत होते। विनायक राऊतांची दीपक केसरकरांवर जोरदार टीका। मनोज जरांगे मराठा समाजाची निर्णायक बैठक घेणार। त्यांच्या विरोधामध्ये काय षडयंत्र सुरू हे सांगणार। अजय बारसकर यांच्या गंभीर आरोपानंतर जरांगे पाटलांचा इशारा। मनोज जरांगे पहिल्यापासूनच दिशाहीन, तो पुढची दिशा काय ठरवणार। भुजबळांची जरांगेंवर टीका। तर मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलंय, मग आंदोलनाची गरजच काय। भुजबळांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया। सत्यता बाहेर पडली की वादळही तितक्याच वेगानं शमतं। जरांगे यांचा अभ्यास नाही हे लोकांच्या लक्षात आलं। छगन भुजबळांची टीका। मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण, तरी देखील जरांगेंचं आरक्षण उपोषण कशासाठी, भुजबळांचा सवाल। सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे। जरांगे पाटलांनी मराठा समाजाला वेठीला धरू नये। जरांगेंनी उपोषण सोडावं, गुलाबराव पाटलांचं आवाहन। देशाची परिस्थिती बिकट नाही तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची परिस्थिती बिकट। शरद पवारांनी केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचं उत्तर। त्यांनी योग्य वेळी परिवर्तन केलं असतं तर ही परिस्थिती आली नसती। फडणवीसांची पवारांवर खोचक टीका। शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय हेडलाईन होत नाही। सुप्रिया सुळेंचं राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांना उत्तर। पवार रायगडावर गेल्यानं राज ठाकरे आणि फडणवीसांनी काल टीका केली होती। पुण्यामध्ये शरद पवार गटाच्या कार्यालयांवर आता तुतारी चिन्ह। शरद पवार यांच्याकडून नव्या चिन्हाचं रायगडावर अनावरण झाल्यानंतर नवं चिन्ह कार्यालयांवर लावलं। बचत गट आणि सेवा सहकारी संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट। साफसफाईचं काम पालिकेनं खासगी संस्थेला दिल्यानं राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा। साताऱ्यातील जलमंदिर पॅलेसमध्ये देवेंद्र फडणवीसांनी घेतली खासदार उदयनराजे यांची भेट। फडणवीसांनी उदयनराजेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। बीडच्या परळीमध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर। ब्राह्मण ऐक्य परिषदेमध्ये दोघांची उपस्थिती।